शरीरावरती अद्याला गेला. पुढचा बॉल देखील जबरदस्त, लाजबाब देणारा एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोलंदाजी. प्रत्येक बॉलवरती वेगवेगळं टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि त्याच कारणामुळे जर पाहिलं तर बिंदी बॉल जास्त आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूवरती डॉट बॉल आले, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. आर्यन कुठेतरी स्ट्रगलमध्ये आहेत, परंतु इथनं अंतिम बॉल, हो अंतिम बॉल फिरवलाय, पडलाय आणि त्याच्यानंतर सरळ बाहेर बॉलला काढलाय. यावेळेस देखील पाहू शकतात की एक सिंगल वेगाने कंप्लीट करण्याचा प्रयत्न फसला गेलाय. पंचांचं बोट हवे ते अर्थातच. फर्स्ट विकेट लॉस, पहिला झटका बसतोय. बॅटर आउट. ओव्हरच्या असतील. सेकंड राऊंड पण सुरुवात होईल तसे मात्र मॅचेस 3 ओव्हरच्या असतील आणि किरिवली संघ आपण रिपोर्टिंग करायचे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. षटक क्रमांक 1 कंप्लीट झालं. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होत असताना धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात की 1 या अंकांवरती एक विकेट लॉस झालाय. जबरदस्त खेळ गणेशपुरी संघाचे गोलंदाज करतात. मागील षटक जर पाहिलं तर या षटकामध्ये 4 डॉट बॉल, 1 विकेट आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव. काय गोलंदाजी प्रदीपने केली आहे, जबरदस्त. एकंदरीत जर पाहिलं तर 40च्या पुढचा खेळाडू आहे, परंतु काय गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी. आता इकडे मयूर यश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पाहू शकतात की याच गतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल आणि या इंटेन्शनमध्ये, या माइंडसेटमध्ये सध्याच्या घडीला पाहू शकतात की ऑन बॉलिंग मार्कवरती ते देखील सज्ज आहेत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकासाठी तुम्ही 4 मिनिटाचा अवधी खर्च केलाय. प्रत्येकी षटकामध्ये पाहू शकतात की 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करावंच लागेल. मयूर 6 बॉल, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन फसलंय. दावडी बॉल, मयूरचा कॉल, टिपला जाईल झेल, बॅटर फेल. फर्स्ट विकेट आणि त्याच्यानंतर हा दुसरा झटका. बॅटर आउट. पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवरती डायरेक्टली विकेटचं पतन झालंय. बॅटर देवेश देखील बाद झालेत आणि त्यांना देखील परतीचा प्रवास दाखवला गेलाय. माफ करा, आर्यन बाद झालेत आणि ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये नव्याने दाखल झालेत. मयुरेश चांगली गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल आणि त्यांनी आपल्या पहिल्याच बॉलवरती आपलं वर्चस्व गाजवलंय, वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. राऊंड विकेट, माफ करा, ओव्हर द विकेट आहेत आणि त्याच्यानंतर हा बॉल सरळ देहे अष्टीवरती आदळला. एक सिंगल धावेचा प्रयत्न इथे देखील केला जाईल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने आता इकडे धावसंख्येत वाढ करण्याचा प्रयत्न तो केला जातो आणि धावसंख्या फलकावरती 2 या अंकांवरती आपण बघू शकतात. आता इकडे जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी कुठेतरी प्रदीपने खूप चांगल्या पद्धतीची केली आहे. त्याच्यानंतर मयूरेश आलेत, विकेट जास्त पडल्यात आणि त्याच्यानंतर डॉट बॉलचा वापर देखील जास्त प्रमाणात केला जातो. तर डावाला पुढे नेणं, सिंगल डबल या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेची गोष्ट आहे. कारण ज्यावेळी तुमची सिंगल डबल या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देता त्यावेळी तुमचा खेळ कुठेतरी चांगला पाहायला मिळतो आणि सध्या या मॅचमध्ये तेच इथे कमी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्याच कारणामुळे जर पाहिलं तर या मॅचमध्ये धावा फलकावरती खूप कमी वाटत आहेत आणि विकेट देखील जास्त प्रमाणात आपण बघू शकतात की 2 विकेट लॉस झालेत. एकंदरीत 8 चेंडूचा खेळ, त्यामध्ये
आपल्याला पाहायला मिळतोय. देवेश आणि ज्ञानेश्वर एकाच राशीचे दोन खेळाडू आणि विपक्षामध्ये मयुरेश हा गोलंदाजी करतोय. आमच्या कॉम्बॉक्स एंडकडनं बॉलिंग मार्कवरती तो देखील सज्ज आहे. चला, प्रत्येक षटकासाठी तुम्हाला विशिष्ट वेळ अवधी आहे आणि त्या वेळ अवधीमध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करायचं विनंती असेल. स्पीडअप तो पहिल्या सामन्यापासून आपण ठेवायचा आहे. वाडबा बाटणे खेळायचा होता. बॅट अँड बॉलमध्ये करेक्शन नाहीये. बाकड ऑफ दी स्क्वेअर लेगला बॉल चालला आणि तिकडे खेळाडू पोचलात, परंतु थोडीशी चशी दूर होती आणि त्याचमुळे बॉल चालला सरळ बाकड ऑफ दी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉल चालला सीमा पार चौकार 4. चला, खाली क्षेत्राची निवड केली आणि बॅकहँड एरियामधून बॉलला पाठवून दिले सरळ बावडी लाईनच्या पलीकडे. चौकार ठोकला आणि चौकाराची नितांत गरज देखील होती. 4 धावेच्या मदतीने आता धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती पोहोचला गेलाय 6 या अंकांवरती. पुन्हा एकदा शपळून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लक्ष विचलित झालं. आयसाईट कुठेतरी डलमळी झाली आणि त्याच कारणामुळे बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाहीये. बाईटच्या स्वरूपाने पाहू शकतात एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होत असताना बघू शकतात आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आता 7 या अंकांवरती पाहायला मिळतीये. या विकेटचा अभ्यास जर पाहिला तर इथे गोलंदाजांना मदत आहे असंच म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते घुमाव जास्त दिसतोय. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारी गोलंदाजी सध्या गणेशपुरी संघाच्या माध्यमातून ती आपण बघू शकतात. इथे फक्त चेक करायचा होता, कव्हरला बॉलला खेळायचं होतं, परंतु तेवढंसं प्रॉपरली कनेक्शन नव्हतं आणि त्याचमुळे आता इकडे पाहू शकतात की एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने स्कोरबोर्डला 8 धावा जोडल्यात. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 8 या अंकांवरती आपण पाहत आहेत आणि अंतिम बॉल असेल. शेवटच्या बॉलवरती कार रणनीती असेल. स्टील 1 टू गो. देवेश 2 चेंडू पेश केलेत आणि त्यानंतर 4 धावा त्यांनी वैयक्तिक बनवल्या. दुसऱ्या बाजूने ज्ञानेश्वर देखील आहे. आठ धावा जोडल्यात प्रत्येकी षटकामध्ये. तुम्हाला आता इकडे 10, 12, 14 याच गतीने धावा बनवाव्या लागतील, अन्यथा ही मॅच कुठेतरी गणेशपुरी संघाकडे झुकू शकते. वाडबा बाटणं फटका आहे प्रॉपर, परंतु जबरदस्त एफर्ट्स, लाजबाब, जबरदस्त. जणू काही बॉल सीमारेषा पलीकडे निघून जाईल, परंतु तिकडे एखाद्या आडवा भिंतीसारखे उभे राहिले आणि त्याच्यानंतर बॉलला स्टॉप केलंय जतीन. जबरदस्त ऍक्शन रिप्ले बघू शकतात. बॉल वाडिश लॉंगॉन मध्ये चालला होता, त्यानंतर उंच उडी सुपरमॅन आणि त्याच्यानंतर बॉल स्टॉप. आपल्या संघासाठी पाहू शकतात की 2 धावा सेव्ह केला असंच म्हणावं लागेल आणि याच 2 धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्तीला आलाय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 10 रन लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. 10 वरती 2. या ठिकाणी विद्यमान अकलोली उपसरपंच आमचे परममित्र यतीन पाटील यांचं देखील आगमन झालं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम यतीन पाटील. चला टीम किरिवली आपण रिपोर्टिंग करा किंवा एक प्रतिनिधी संपर्क साधायचा आहे. आता लगेच तुमची नाणेफेक असेल. अवधी अकलोली आणि किरिवली मॅच क्रमांक 2. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 10 या अंकांवरती आपल्याला पाहायला भीती आहे. आता इथनं एक छोटा लहानगा ऑन बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. पहिलाच बॉल जबरदस्त आउटसाइड ऑफ स्टिक बॉल ठेवला. बॅटच्या रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि त्याच कारणामुळे या बॉलवरती एक सिंगल धाव. एकंदरीत जर पाहिलं तर एक छोटा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये अपकमिंग टॅलेंट उभरता सितारा आहे आणि त्याच्यावरती जबाबदारी जिम्मेदारी सोपवली गेली आहे. आता इथनं पाहू शकतात की या वयामध्ये गोलंदाजी करतोय तर नक्कीच गणेशपुरी गावाला गणेशपुरी टीम्सला या खेळाडूचा फायदा नक्कीच होणार, या गोष्टीमध्ये शंका नाही आहे. एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून पाहू शकतात की बॉलिंग खेळली जाते. षटक क्रमांक 3 त्याचं वैयक्तिक पहिलं षटक आहे. पहिल्या चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती 11-11 आकडावरती आपण पाहत आहात.
चांगलाच खेळ तो देखील करणार, या गोष्टीमध्ये शंका नाहीये. ओ इथे घुमाव देण्याचा प्रयत्न, परंतु हा ट्रॅकर बॉलला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये. बॉलला पाठवून दिलंय लॉंग लेग ओव्हर दी रोप, फ्लॅट अँड फ्युरियस बॉल बावडी लाईनच्या पलीकडे ठोकला, कडक सिक्सर. पहिला बॉल जर पाहिला तर आउटसाइड डी ऑफस्टिक टाकला होता, परंतु यावेळेस थोडीशी दिशा भरकटली. आउटसाइड डी लेगस्टिक टाकला आणि ताशावरती आक्रमण केलंय आणि देवसने पहिला ब्लास्ट करत असताना बॉलला लॉंग लेगच्या पलीकडे पाठवून दिलंय. सिक्सर जोडला आणि सिक्सरच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 17 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेद तयार. ओ यावेळेस चांगला बॉल आहे. हाफ ट्रॅकर होता परंतु थोडासा आतमध्ये ठेवलाय. शफल झाले होते आणि यष्टांच्या वरनं बॉलला सरळ डिडिवेट केला आणि त्याच्यानंतर सरळ पाठवून दिलाय विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. पहिला डॉट देन सिक्सर आणि त्याच्यानंतर हा पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. कॅप्टनचं कौतुक करावं लागेल, कारण वेदवरती जिम्मेदारी सोपवली, जबाबदारी दिली आहे, विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थक कामगिरी करतोय. हो पुढे ठेवलाय, बाईटच्या रडार मध्ये आलाय. एंडिंग फ्लो मध्ये कनेक्शन करत असताना पाठवून दिले सरळ बावडी लाईनच्या पलीकडे. दिवेशचा हा दुसरा ब्लास्ट, बॉल सीमा पार. यावेळेस मिड विकेटच्या पलीकडे सिक्सर. विथ पहिला बॉल, त्याच्यावरती एक सिंगल, त्याच्यानंतर सिक्सर, त्यानंतर डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर पुन्हा सिक्सर जोडलाय. गती आहे, त्याच्यानंतर अचूक टप्पा देखील आहे, परंतु यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग बावडी लाईनच्या पलीकडे. देवेशच्या बॅट बदला या ओव्हर बदला हा तिसरा. जिकडे तिकडे धावांचा पाऊस आणि वेदची केली आहे षटकार मारून. देवेशने आऊस बॉल ठोकला, त्याच्यावरती आलाय कडक सिक्सर. पाच चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. देवेश या बॅटरच्या माध्यमातून चांगली बॅटिंग केली जाते, परंतु वेद गोलंदाजी चांगली करतोय आणि ज्यावेळी एखादा नवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एका नव्या खेळाडूवरती जबाबदारी दिली जाते त्यावेळी दबाव झेलणं कुठेतरी कठीण गोष्ट असते, कारण त्याचमुळे कदाचित वेदवरती फटके बसतात, परंतु तारीफ करावी लागेल. एक्स्ट्रा बॉल नाहीये. पुन्हा पुढ्यात ठेवला, यावेळेस फसवलंय. कनेक्शन ते प्रॉपरली नव्हतं आणि त्याचमुळे वेदने आता इकडे बॅटर देवेशचा वेध घेतलाय आणि त्याच्यानंतर त्याच्या परतीचा प्रवास तो आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा झटका बसतोय. 29 वरती 3 षटकांचा खेळ समाप्तीच्या अखेरीस. धावसंख्या 29. कर्णधार त्वरित आपण यायचं इथे लगेच नाणेफेक केली जाईल या ओव्हर नंतर. जसं पहिल्या इनिंगची सांगता जिथे कंप्लीट तिथे मात्र नक्कीच मॅच क्रमांक 2 ची नाणेफेक केली जाईल मान्यवरांच्या शुभ असते. चला किरिवली संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. यानंतर गावदेवी अक्लोली आणि किरिवली मॅच क्रमांक 2. चला बरोबर 3 षटकांसाठी तुम्ही 15 मिनिटाचा अवधी यूज केलाय. 3 षटकांचा खेळ समाप्तीच्या अखेरीस. धावसंख्या फलकावरती 29, लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. 29 वरती 3.
जतीन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर ज्ञानेश्वर आणि प्रथमेश व यावेळेस फक्त दिशा दिली आहे. बॉल पाठवून दिला सरळ वाडिश लॉंगरमध्ये. खेळाडू पोचतात पुढे आणि त्याच्यानंतर बॉल फील्ड केला. एक सिंगल आणि सिंगल धाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 3-0 30 आकडावरती. चांगला खेळ इथे केला जाईल. प्रत्येकी षटकामध्ये पाहू शकतात की धाबा घेण्याचा मनसुबा आहे आणि त्याच कारणामुळे 30 धाबा जोडल्यात. लेजंड क्रिकेटर अमोल पाटील झिडके यांच्या माध्यमातून पाहू शकतात की वेद साठी 500 रुपयाचं कॅश प्राईज जोडलंय आणि त्यांच्या वडिलांच्या खात्यामध्ये ते पारितोषिक जोडलं देखील गेलंय. दरम्यान प्रथमेशचा फटका पहा. बॉल चालला सरळ मिडविकेटच्या पलीकडे. सिक्सर. प्रथमेशचा हा ब्रँड स्टोक 6. सिक्सर जोडला आणि त्याचमुळे 36 धाबा जोडल्यात फलकावरती. व पुन्हा एकदा ट्रॅकर बॉल. गती द्यायची होती. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला वळवायचा होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे. आय साईट या गोष्टींकडे क्रिकेटच्या पटलावरती महत्त्व दिले जाते. ॲक्शन रिप्ले बघू शकतात. बॉल पडलाय त्याच्यानंतर कुठेतरी चेंडू खालच्या बाजूने राहिलाय. बॅटचा फ्लो थोडासा वरच्या बाजूने आला आणि त्याच कारणामुळे बॉल सरळ ध्येय एसटीवरती अदलला गेला आणि त्याच कारणामुळे हा डॉट बॉलचा वापर सध्या जतीन करतोय. व आउटसाईड ऑफ स्टिक ठेवला. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करतोय. घुमाव देत असताना अगदी गोलंदाज पाहायला मिळतो परंतु पंचांनी बॉलला दंडित केलंय आणि सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवले गेले. इट्स अ वाईट. एक एक्स्ट्रा चेंडू. सध्या त्या एक्स्ट्रा चेंडूचा वापर जतीन करतो आणि त्याचमुळे एक एक्स्ट्रा धाव फलकावरती 37. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 37 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. प्रथमेश पुन्हा एकदा यावेळेस एका मुवमेंटला वाटलं की कनेक्शन होईल परंतु तिकडे चेंडू आता तिकडे उंच गेला. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये बॉल पडलाय. थोडासा बॅट फ्लो पासून दूर राहिला आणि त्याच कारणामुळे बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. आणखी एक डॉट बॉल. जतीन चांगली गोलंदाजी करतोय. चांगले चेंडू आतापर्यंत त्याच्या माध्यमातून टाकलेत. 8 डाबा खर्च केला. त्यामध्ये एक सिक्सर एक वाईट आणि त्यानंतर एक सिंगल. अर्थातच एक सिक्सर जोडल्यानंतर गोलंदाजी भरपूर चांगल्या पद्धतीचीच पाहायला मिळते. आता अंतिमचे 2 चेंडू राहिलेत आणि या 2 चेंडूवरती एक्झॅक्टली काय टार्गेट सेट केलं जाईल बोकरी संघाच्या माध्यमातून ते आपल्याला बघायचं आहे. दुसऱ्या बाजूने गणेशपुरी संघ जो नाणेफेकीचा कौल जिंकला आणि जिंकत असताना त्यांच्या माध्यमातून निर्णय स्वीकारला गेलाय गोलंदाजी करण्याचा. हो 5वा बॉल. त्याच्यावरती आक्रमण केलं. आता बॅकवर्ड पॉइंटला बॉलला पाठवलंय. एका टप्प्याच्या अखेरीस बॉल चाललाय बावडी लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. 4. फोर्टी 41 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 2 षटकांचा विचार करायचा गेला तर तिकडे धावसंख्या 10 होती. त्याच्यानंतर वेदवरती आक्रमण केलं. 3 सिक्सर जोडले आणि देन या षटकामध्ये देखील धावा. हो यावेळेस फटका चांगला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालंय प्रॉपर. चेंडू घेतोय व्हायचा पर बॉल चाललाय बावडी लाईनच्या पलीकडे. वाईडिश लॉंगरच्या बाहेर येतोय. 6 धावेचा आहे. सिक्सर. चला किरिवली संघाचा कर्णधार. फक्त तुम्हाला 1 मिनिट दिलं लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. किरिवली संघाचा कर्णधार आणि गावदेवी अक्लोली लेजंड क्रिकेटर सौरवली विनोददा लाटे यांच्या शुभहस्तेमध्ये या ठिकाणी मॅच क्रमांक 2चा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला किरिवली संघ आपला कॅप्टन्स धावत या. कारण कालच्या नाईटमध्ये खूप सारे टाईम आपण जर पाहिलं तर स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. आज परफेक्ट कमिटी मजबूत स्थितीनं मात्र आज काम करते आणि स्ट्रॉंगली बनली आहे. आणि आपण पाहू शकाल की नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती अजित क्रिकेटचा महाथरार कैलासवासी प्रकाश पाटील अप्पा यांच्या खऱ्या अर्थानं आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आणि त्या आठवणींमधनं क्रिकेटचा रणसंग्राम म्हणजे काय आणि ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या आयुष्यामध्ये क्रिकेटपासून कोणालाही वंचित केलं नाही आहे. मग त्यानंतर युवा क्रांती टीमला खऱ्या अर्थानं सपोर्ट केला गेला आणि आज आपल्यात ते नाही आहेत आणि स्पर्धेच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थ त्यांची जाणीव आपल्याला निश्चित या ठिकाणी पाहायला मिळते. चला गावदेवी अक्लोली कर्णधार आणि विनोददत्त लाटे आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल केला.
विनोद दादा या ठिकाणी यांच्या शुभ असते नावीचा कॉल मॅच क्रमांक 2 इन ॲक्शन नक्कीच तुम्हाला नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. किरिवली नवदेवी अक्लोली हेड असा कॉल किरिवली कॅप्टन्स टेल असा कॉल इथे आलाय. मात्र नक्कीच मी जय पाटीलकडे पहिल्यांदा जाईल. जय काय म्हणशील नावीचा कॉल जिंकला गेलाय क्षेत्ररक्षण स्वीकारणार. क्षेत्र सुधारणा मात्र या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल युवा क्रांती आणि इतिहास स्पोर्टबद्दल काय म्हणशील? ज्यावेळेस आमचा जन्म नव्हता त्या वेळापासून युवा क्रांती ही टीम होती आणि आज सर्व एकत्र परत आलेत आणि चांगलं आयोजन केलंय त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद. आज कोणाकडनं सर्वात जास्त अपेक्षा असतील? यतीन पाटील योगेश पाटील कोणाकडनं सर्वात जास्त अपेक्षा असतील? यतीन आणि हेमंतकडनं. हेमंतकडनं अपेक्षा आहेत लेफ्ट बॅटर आहे. मात्र योगेश पाटील बद्दल काय म्हणशील आणि आज योगेश पाटील बद्दल काय अपेक्षा असतील टीमला पूर्ण? युवा क्रांती बोलला म्हणजे योगेश पाटीलचं नाव खूपच चांगलं होतं परंतु आता तोच खेळ सातत्यपूर्ण आहे. 43 वर्षे झालेत पण तो चांगला खेळ अजूनपर्यंत आहे आणि पुढेही असंच राहील असेच आमच्या टीमला सुद्धा अपेक्षा आहे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक गावदेवी अकलोली. आपण आपल्यासोबत जॉईन होते जय पाटील अकलोलीचे कर्णधार आणि डिसाईड केलं बॉल फर्स्ट टीम किरिवली अनेक वर्ष खूप सारं क्रिकेट मात्र दाबाडवर करते किरवली. आपण पाहू शकतो कॅप्टन आमच्या जॉईन आहेत. नक्कीच नावीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्हाला तर क्षेत्ररक्षण घ्यायचं होता मात्र पाहूया कसा खेळ करता येईल. आमच्या समोर आमचेच एक हा सामना होणार आहे. हा एक मैत्रीपूर्ण सामना असणार आहे. यतीन पाटील योगेश पाटील हे आमचे कधी पण आमची त्यांची मॅच होते दरवेळी आम्ही त्यांना हरवतो पण बघू यावेळी काय करतात ते. जास्तीत जास्त आम्ही त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू बघू काय होतं ते. पहिल्यांदा बॅटिंग करावी लागणार आहे. बॅटिंग करत असताना किती धावांचा प्रयत्न कराल? 4 षटकांचा सामना आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू कारण की योगेश पाटील यतीन पाटील चांगले खेळाडू आहेत अकलोली संघामुळे त्यामुळे जेवढ्या जास्त धावा करता येतील एक आकडाने सांगता येणार पण जेवढ्या जास्त धावा करता येतील तेवढ्या आम्ही करू प्रयत्न करू. तर बेस्ट ऑफ लक. आपण आपल्यासोबत पाहिलं तर नक्कीच दोन्ही कॅप्टन जॉईन होते आणि एका साईडनं पाहू शकाल की गावदेवी अकलोली जय पाटील आणि ऑल टीम कंपनी या नावीचा कॉल जिंकला गेला आणि डिसाईड केलाय बॉल फर्स्ट. चला ओपनिंग पॅरसमध्ये आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण क्विक पाठवायची विनंती असेल कारण क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. फील्ड सेट केली आहे परंतु बॅटर पोहोचले नाही आहेत. 24 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड टू 48 रन नीड टू विन. 24 चेंडू आणि 48 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. ओम साई मूवीज लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतात की जेही प्रेक्षक आम्हाला ऐकतात ही स्पर्धा अनुभवत आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आज ओमसाई मूवीज लाईव्हची संपूर्ण एंटायर टीम देखील इथे उपस्थित जोडली गेली त्यांच्या माध्यमातून देखील चांगलीच कामगिरी केली जाते आणि या स्पर्धेला पाहू शकतात की 4 लावण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून बखूबी चांगल्या पद्धतीने ते इथे निभवलं जाते. कालच्या रचनेमध्ये पाहू शकतात की सुमारे 5:30 वाजेपर्यंत देखील एंटायर टीम काम करत होती कार्यरत होती आणि त्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की भरपूर चांगल्या पद्धतीची अगदी कामगिरी नक्कीच बजावली गेली आहे. 24 चेंडू 48 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे आणि गणेशपुरी संघाच्या माध्यमातून पाहू शकतात की लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल. पहा पहिल्या 2 षटकांचा आणि पूर्वार्धाचा पहिल्या सत्राचा विचार करायचा गेला तर तिकडे 2 षटकांच्या अगोदर जर पाहिलं तर धावसंख्या 10 होती त्याच्यानंतर वेदवरती आक्रमण केलं तिथनं मुवमेंट मिळाली धावसंख्या फलकावरती एक्स्ट्रा वाढली आणि त्याच्यानंतर एक चांगली धावसंख्या फलकावरती एक चांगलं टोटल फलकावरती आपण बघू शकतात की 47 आणि त्याच्यानंतर 48 धावांचं टार्गेट सेट करत असताना आता इकडे गोलंदाजी करतील भोकरी संघाचे गोलंदाज. ऑन बॉलिंग मार्कवरती आपण पाहत आहेत प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर ओपनिंग पॅरसमध्ये आघाडीचे 2 बॅटर मयुरेश आणि मनोज दाखल झालेत. मनोज हा खेळाडू जर पाहिला तर त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे आणि मयुरेश हा देखील खेळाडू चांगलाच आहे. पहिलाच बॉल सरळ लॉंग ऑफमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता परंतु मिड ऑफमध्ये बॉलला फील्ड केला आणि त्याच्यानंतर एकही धाव न मिळणार हा संदेश तिकडे फिल्डरच्या माध्यमातून दिला गेला. पहिलाच बॉल अगदी दिशा देण्याचा प्रयत्न होता सन्मानित केला आणि त्याच कारणामुळे डॉट बॉल. गणेशपुरी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट पाहू शकतात की भोकरी संघ एक संघ जर पाहिला तर याच परिसरात या पंचक्रोशीतील एक दिग्गज संघ आणि दुसरा संघ जर पाहिला तर ज्या संघाची भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळी ओळख राहिली आहे तोच भोकरी संघ.
ओ यावेळेस आउट साइड ऑफ स्टिक टाकला बॉल आणि त्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. पहा तुम्ही बॅट फ्लो पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ज्यावेळी करताय ना त्यावेळी बॅटर कुठेतरी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती स्ट्रगल करताना आपण पाहत आहेत. आणि सध्या जर पाहिलं तर याही मॅचमध्ये आउट साइड ऑफ स्टिक बॉलवरती बॅटर स्ट्रगल करतात आणि त्याच कारणामुळे बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉलचा वापर सध्या गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज करतोय. भोकरी संघाच्या माध्यमातून पाहू शकतात की प्रथमेश ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. रनमे मध्ये कुठेतरी गडबड आणि त्याचमुळे आता इकडे आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा रिटर्न येत असताना गोलंदाज पाहिला भेटतोय. 2 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झाला आणि त्या 2 चेंडूवरती एकही धाव संघाचं अकाउंट ओपन करू दिलं नाहीये. वाडबा बॅटनं यावेळेस पुन्हा एकदा मिड ऑन मध्ये डायरेक्टली क्लोज एन्काउंटर झालंय आणि मयूर हा खेळाडू आता परतीचा प्रवास करेल. गोल्डन डकचा शिकार धावचीच्या स्वरूपात. बॅटर आउट. मयूर बॅक टू दी डगआउट. ऍक्शन रिप्ले बघू शकतात. बॉल आउट साइड ऑफ स्टिक टाकलाय आणि त्याच्यानंतर गुडल्या स्पॉटचा वापर केला आणि त्यानंतर ॲक्युरेसी पहा जबरदस्त आहे आणि त्याच कारणामुळे सरळ यस्टांचा वेध घेतलाय आणि इथे स्वतःच्या कॉलवरती अगदी मयुरेश हा बॅटर तंबूच्या आश्रयाला फर्स्ट विकेट लॉस पहिला झटका बसतोय. बॅटर आउट. 3 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झाला आणि त्याच कारणामुळे 1 विकेट. धावांचा आलेख फलकावरती वाढू दिला जात नाहीये. अकाउंट ओपन नाही आणि त्याचं मुख्य कारण प्रथमेशची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जी धावसंख्या तुम्हाला फायटिंग करण्यासाठी पाहिजे होती तेवढी धावसंख्या फलकावरती जरूर आहे. हो यावेळेस फिरवलंय पडल्यानंतर बाहेर काढलंय परंतु पंचांच्या दृष्टिकोनातून हा बॉल फेअर नाही आहे आणि त्याच काळामुळे पंचांनी या बॉलला दंडित केलंय. इट इज अ वाईट. बॉल पडलाय थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता घुमाव दिला आणि त्याच कारणामुळे बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना सरळ उजवी स्टिकला मिस करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. प्रथमेश चांगली गोलंदाजी करतोय. प्रत्येकी बॉलवरती चांगली तीक्ष्ण गोलंदाजी. हो यावेळेस फटका चांगला आहे परंतु क्षेत्र चुकीचं आहे आणि त्याचमुळे डाऊन डी बॉल टिपला फेल आणि एक बॅटर फेल. हा दुसरा झटका बसतोय. बॅटर आउट. चांगली गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती भेदक मारा इथे केला जातो आणि त्याच कारणामुळे प्रथमेश जबरदस्त गोलंदाजी करतायत. आपल्या गोलंदाजीचा दांडगा अनुभव सध्या मैदानाच्या आतमध्ये पेशकश करतायत आणि त्याच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी. आउटसाइड ऑफ स्टिक बॉलवरती समोर उडवलाय. टेनिस बॉल नाही तर लेदर बॉल मध्ये सर्वात सेफ झोन बॉल स्ट्रेट ड्राईव्ह 1 बाउन्स ओव्हर दी रो बॉल सीमा पार. हे तो जतीनच्या बॅटमधनं चौकार 4. सन्माननीय आदरणीय बंडूजी मेणे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराज आहे. इथे आपली बसण्याची व्यवस्था केली आहे जिथे मात्र व्यापीठासमध्ये आपण स्थान बनवा. आपल्या स्पर्धेमध्ये या पावन भूमीमध्ये वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गरज होती आणि त्याचमुळे चौकार तो आपल्याला पाहिला भेटतोय. वाडबा बॅटनं एलिव्हेशन नाहीये फटका फसलाय आणि त्याचमुळे तिकडे खेळाडू गालामध्ये हसलाय आणि त्याच काळामुळे हा जतीन तंबूच्या आश्रयात जाऊन बसलाय. विकेट. आपण देखील मुख्य मंचावरती विराजमान व्हा. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे दुसऱ्या दिवसामध्ये.
हॅलो, आपण जाऊयात या ठिकाणी मुख्य मंचावरती. तिथे आपण पाहू शकाल विनोददादा लाटे यांच्या शुभ हस्ते मात्र बंडू मेने यांचा मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. मायेची शाल, महाराष्ट्राचं वस्त्र, त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण आपण इथे देताना पाहतोय. त्यानंतर यतीन पाटील उपसरपंच अकलोली आपण देखील मुख्य मंचावरती आपला देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. युवा क्रांती व नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी यांच्या आयोजनाने स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं आलेल्या प्रत्येकाचा मान सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. आपण म्हणतो ना की महाराष्ट्र म्हणजे अति देवोभव, आलेल्या पाहुण्याला मात्र रिकामा पाठवायचं नसतं. स्पर्धा असो किंवा मात्र घर असो. इथे आपण उपसरपंच युवा पाहू शकाल कार्यस्थान अकलोली यतीन पाटील यांचा मात्र सन्मान आणि सत्कार करतील विनोददादा लाटे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण यतीन पाटील अकलोली यांचा मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. यावेळेस खालच्या बाजूने राहिलाय बॉल सरळ वेगाने निघून गेलाय. माती विकेटची खासियत असते मित्रांनो की या विकेटचा तुम्ही यूज केला तर अगदी ही खेळपट्टी तुमच्या प्रेमात पडते. कारण तुम्ही एक्स्ट्रा कांद्याचा जोर लावला तर अतिरिक्त बाउन्स, त्याच्यानंतर मनगडाचा वापर केला तर एक्स्ट्रा गती आणि त्याच्यानंतर सबमरीन बॉल. हो, इथे दिशा दिली आहे, फटका चांगला आहे आणि गॅपमध्ये देखील आहे. परंतु खेळाडू तिकडे पोचले गेलेत आणि त्याच कारणामुळे 2 धावा फलकावरती आपण बघू शकतात वेगाने कंप्लीट केलात. आणि याच 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आता 2ने वाढलात. फलकावरती 7 या अंकांवरती. गोलंदाजी भरपूर चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड वेगवान गोलंदाजी आपण पाहत आहात आणि त्याच कारणामुळे विकेट जास्त प्रमाणात गेल्यात आणि धावा देखील फलकावरती कमी पाहायला मिळतात. वाढबा बाटणं, फटका फसलाय परंतु तिकडे एंड मुवमेंटला बॉल सरळ निघून गेलाय. डिस्कवर लेग बावडीलाच्या पलीकडे ठोकलाय. सिक्सर. सावरुली यांच्याकडनं प्रति षटकाराकरता 500 रुपये आणि जर हितेश पाटीलला मॅच जिंकवली तर मात्र 5,000 रुपये कॅश प्राइज असेल. अजय म्हणजे सावरुली यांच्याकडनं. चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. या स्पर्धेकरता पाहू शकतात की पार्वती क्रिएशन, MR क्रिकेट पंच पॅनल, 99 नंबर सरकार, अर्थातच डान्सिंग अंपायर माधव विठ्ठल ठाकरे सर, त्याच्यानंतर विजयजी बालू जगताप आणि विलासजी भोईर सर यांच्या माध्यमातून पाहू शकतात की ही स्पर्धा कव्हर केली जाईल. चांगल्याच पद्धतीचं प्रेक्षकांचं देखील मनोरंजन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील केलं जाईल. दरम्यान पुन्हा एकदा क्रॉस बॅटनं बॉलला पाठवून दिलंय. मिड विकेट बावडीलाच्या पलीकडे बॅक टू बॅक आक्रमण केलं जात आहे. आधीच्या बॉलवरती सिक्सर, या बॉलवरती ठोकलाय. कडक चौकार, 4. या खेळामध्ये पाहू शकतात की वयोगटाला महत्त्व नाही आहे. तुम्ही कुठल्या वयाचे, तुम्ही कुठल्या वयामध्ये कसं क्रिकेट खेळता या गोष्टीला खऱ्या अर्थानं महत्त्व दिलं जातं. आणि सध्या जर पाहिलं तर भाई पाटीलच्या माध्यमातून जबरदस्त काउंटर अटॅक केला जातोय. 12वरती वैयक्तिक तो खेळतोय. ओ यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. आता इकडे जर पाहिलं तर बॉल फाईन स्लिपमध्ये ट्रॅव्हल झाला होता आणि त्याच्यानंतर एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धावा 18 आपल्याला पाहायला मिळतात. आता इकडे जर पाहिलं तर पूर्वार्धाच्या काळामध्ये भोकरी संघाचा विचार करायचा केला तर भोकरी संघ 2 षटकामध्ये फक्त 10 वरती होता आणि त्याच्याच अनुषंगाने जर पाहिलं तर गणेशपुरी संघ कुठेतरी पुढे, परंतु तुम्हाला धाबा बनवाव्या लागतील कारण विकेट जास्त गेल्यात. वाढबा वाटणं, फटका पॉवरफुल आहे आणि धाबा देखील पॉवरफुलच मिळणार. बॉल चालला सरळ मिड विकेट बावडीलाच्या पलीकडे ठोकलाय रितेश या बॅटरने. आणखी एक धमाकेदार सिक्सर. प्रत्येकाला विनंती असेल की आपण जे समोर प्रवेशद्वार पाहतोय स्पर्धेचं मैदानाचं, आपण आल्यावर आपल्या बाईक ज्या मात्र लेफ्ट साईडच्या त्या पार्किंगमध्ये पार्क करा. समोर कोणी पार्क करू नका. आतमध्ये जी पार्किंगची व्यवस्था केली आहे तिथे मात्र आपल्या सर्व बाईक जनरेटर व्हॅनच्या मागे आपण आपली व्यवस्था केली आहे पार्किंगची, आपण तिथे पार्क करायचे आहेत. कोणी मात्र मध्ये आपल्या बाईक पार्क करू नका. प्रत्येकाला विनंती असेल आयोजकाच्या वतीनं मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतो की
एक चांगली स्पर्धा आपण खऱ्या अर्थानं या विभागात अनुभवते आणि या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट नकोय ही अपेक्षा सर्वांची आहे. त्याकरता मी देखील तुम्हाला विनंती करतो की आपल्या बाईक आहेत त्या मात्र पार्किंगमध्ये पार्क करा. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती 44 धावांची गरज आहे. सध्या जर पाहिलं तर 12.00च्या रिक्वायर्ड रन रेटने सध्या धावसंख्या बनवली जाते आणि याच गतीने धावा सोडल्या तर विजयाच्या दिशेने सहजतेने पोहोचू शकतात. आणि त्यासाठी भाई पाटील आणि हितेश पाटील आहेत आय थिंक आणि त्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की प्रयत्न इथे केले जात आहेत. सिक्सर अंतिम बॉलवरती जोडला गेला आणि त्याच कारणामुळे 24 धावा. हो, यावेळेस घुमाव देत असताना बॉल पडलाय आउटसाइड ऑफस्टिक बॉलवरती. अगदी दिशा बदलली बॉलनं आणि त्याच कारणामुळे बॅटर बीट झालेत. ॲक्शन रिप्ले बघू शकतात. बॉल पडलाय थोडासा बाहेर जात असताना आपल्याला पाहिलं भेटतो आणि त्याच कारणामुळे हा डॉट बॉल सध्या गोलंदाज मागपण गोलंदाज धनंजय करतोय. सध्या जर पाहिलं तर मागील षटकामध्ये 19 धावांचं ते षटक खर्चिक राहिलं. हो, डान्सिंग डाऊन ट्रॅकने पुढे आले. त्याच्यानंतर फुलटॉस बॉल होता. पहा तुम्ही शपलून खेळण्याचा प्रयत्न करता, डान्सिंग डाऊन ट्रॅकने खेळण्याचा प्रयत्न करताय. तिकडे लगेचच धनंजयने ओळखलं आणि आपल्या बॅटच्या रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच कारणामुळे आता इकडे बॅटर बीट झालेत आणि खेळ डॉट बॉल. पहिल्याच बॉलवरती पाहू शकतात की डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा डॉट बॉल. 2 चेंडूवरती सफलता प्राप्त झाली आहे. ओ, बॅक ऑफ हँड स्लोवर वन पाहायला भेटतोय. लोवर फुल टॉस होता आणि त्याच्यावरती कनेक्शन घडलं जरूर, परंतु तेवढंसं प्रॉपरली एलिव्हेशन नाही आणि त्याच कारणामुळे आता इकडे पाहू शकतात की एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 25 लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. 25 वरती 3 आपण पाहत आहेत. 3 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झाला. इक्विशन आपण पाहत आहेत. 9 चेंडू आणि 23 धावेचं राहिलंय. धावा बनवू शकतात, धावा होऊ शकतात. दोन्ही बॅटरकडे पोटेन्शियल आहे. वापरून टाकला बॉल, फक्त दिशा दिली, ऑनसाईडला वळवलाय. लॉंग ऑनचे खेळाडू चूक करतात आणि क्रिकेटच्या परिपटलावरती चुकीला माफी नाहीये. इथे केली आहे क्षेत्ररक्षकाने चूक आणि लगेचच हितेशने भागवली 4 धावेची भूक. बॉल सीमा पार, चौकार 4. मध्ये बॉल वलवलाय. खेळाडू जर पाहिलं तर काऊ फेजचे पुढे आलेत आणि त्याच्यानंतर बॉलला स्टॉप करतात. एक सिंगलसाठी कॉलिंग झाली होती 2 बॅटरमध्ये आणि एक सिंगल धाव ती सफलतेने कंप्लीट केली आणि सिंगल धावेच्या मदतीने आता इकडे धावसंख्येत वाढ होत असताना बघू शकतात. स्कोरबोर्डला 30 धावा जोडल्यात. 10.59च्या करंट रन रेटने सध्याच्या घडीला पाहू शकतात की धावसंख्या फलकावरती जोडली जाते. 7 चेंडू 18चं इक्विशन सध्या राहिलं या मॅचमध्ये आणि धावा होऊ शकतात. 15.43ची गरज या मॅचमध्ये आहे. हो, यावेळेस दूर ठेवलाय. अगदी बॅट फ्लो पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, त्यामध्ये सफलता आली. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय आणि 3 षटकांच्या आखरी धावसंख्या फलकावरती 30 वरती 3. आता इक्विशन बदललंय. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये गरज आहे 18ची आणि 18ची गरज भागवली जाईल की इथे डावा डिफेंड केल्या जातील. हे सर्व काही ऐकवण्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा कैलासवासी प्रकाश आप्पा पाटील चषक 2026. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिला सामना गणेशपुरे आणि त्याच्या अगेन्स्ट भोकरी संघ. भिवंडी या विभागामधून बिलॉंग करणारा हा भोकरी संघ आपल्याला पाहायला भेटतोय, ज्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की हॅलो अजित, एक मिनिट. आपण पाहतो नक्कीच टीम धाणीव देखील या स्पर्धेत दाखल झाली आणि खऱ्या अर्थानं नंदकुमार पाटील यांचं देखील या दुसऱ्या दिवसामध्ये नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती यांच्याकडनं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत. नंदकुमार पाटील, आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या. वेलकम वेलकम वेलकम. बॉल भिरकावून दिलाय, पाठवून दिलाय सरळ बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग बावडीला चप्पलीकडे ठोकलाय. दमदार हिट, सिक्सर.
गरज होती आणि त्याचमुळे सिक्सर ठोकलाय. पुन्हा एकदा पायात होता, पुढ्यात ठेवला होता आणि त्याच्यानंतर ऑन साईडला वळवला मिड विकेटच्या काढू आणि त्यानंतर काऊ पेजच्या मध्यातनं बॉल सरळ डिलिव्हर्ड झाला एक सिंगल आणि त्याच्यानंतर दुहेरी धावेचा प्रयत्न देखील सफल आणि 2 धावा कंप्लीट आणि याच 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 38 आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती सिक्सर जोडला आणि देन 2 धावा गरज होती आणि त्याच गरजेवरती अगदी कार्यरत कामगिरी सध्या हितेश करतोय. 4 त्यासोबत महेश पाटील आणि बली पांडव यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. युवा क्रांती आणि नित्यान स्पोर्ट्स गणेशपुरी यांच्या वतीनं आपण या ठिकाणी आपल्या बसण्याची व्यवस्था केली आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हो पुन्हा एकदा आडवा बाटलं बॉल उडवून फेकून सरळ दिला होता परंतु काय कॅच कंप्लीट केली आहे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ एक्सिलंट कॅच. विकेट बॅटर आउट. सतीश पाटील याच्या प्रत्येक षटकाराकरता उपसरपंच अक्लोली यतीन पाटील यांच्याकडनं प्रति षटकाराकरता 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सरकीत या ठिकाणी नंदकुमार पाटील त्यासोबत बल्ली पांडव आणि यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यासोबत हितेश पाटील आपलं देखील या नगरीमध्ये आणि भिवारी गावामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्यमंचावरती विराजमान व्हा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चला कॅच सेफ आहे. विकेट चला 21 इथनं आपण सांगतोय 3 चेंडू आणि 10 धावेची गरज राहिली आहे मॅचमध्ये. 38 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती सिक्सर जोडल्यानंतर कुठेतरी मुवमेंट प्राप्त झाली होती परंतु त्याच्यानंतर हा कॅच आणि तिथनं पाहू शकतात की मुवमेंट शिफ्ट झाली आहे भोकरी संघाकडे. ओ यावेळेस पुढ्यात ठेवला होता. काय जबरदस्त बॉल वाईट यॉर्कर आणि त्याच्यावरती पाहू शकतात की एकाच रुलावरती 2 गाड्या. मग काय ॲक्सिडेंट झालंय आणि आणखी एक विकेट बॅटर आउट. चार चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती समोरून 4 व्हीलर किंवा बाईक मात्र आपण पार्किंग मध्ये पार्क करा आणि पहिल्यांदा लाईट बंद करा. येणाऱ्या प्रत्येक मान्यवर असतील किंवा मात्र खेळाडू असतील किंवा मात्र प्रेक्षक असतील आपल्या विनंती आपण आपली 4 व्हीलर किंवा बाईकची लाईट बंद करायची आहे. नाहीतर पार्किंग मध्ये पार्क देखील करा. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. 2 चेंडू आणि 10 धावेची गरज राहिली आहे. 38 धावा. हो फटका चांगला आहे यावेळेस. एका सिंगल धावेसाठी देखील कॉल दिला गेला आणि एक सिंगल धावे इथे कंप्लीट झाले. आता इकडे जर पाहिलं तर भोकरी संघ या मॅचमध्ये कुठेतरी वर्चस्व प्रस्थापित करतोय. या मॅचमध्ये कुठेतरी त्यांचा दबदबा राहिला आणि त्याच काळामुळे आता एका चेंडूवरती या मॅच येऊन ठेपली. 1 चेंडू 9 धावेची गरज आहे. औपचारिकता राहिली असंच म्हणावं लागेल परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कुठल्याही क्षणाला मॅच मुवमेंट प्राप्त करते आणि एखादा खराब चेंडू जर इथनं आला तर मॅच बनू शकेल. गणेशपुरी संघ आणि दुसऱ्या बाजूने भोकरी आजच्या दिवसातील रितेश पाटील आपण देखील मुख्य मंचावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान व्हा. त्यानंतर या स्पर्धेचे आणबाण छान प्रकाशप्पा पाटील यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण जाऊयात मुख्य मंचावरती. हितेश पाटील यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी मी विनंती करतोय. मुरितेल पाटील यांना मी शुभ असते मात्र या ठिकाणी त्यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. त्यानंतर हर्ष याचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. अप्पा यांचा सुपुत्र. आपलं देखील हार्दिक स्वागत आणि मुख्य मंचावरती मान्यवरांचं मान सन्मान हितेश पाटील धाणीव. अनेक वर्ष क्रिकेटचा खऱ्या अर्थाने त्याने धाणीवला देखील खूप चांगले पद्धतीनं